या ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान इथे केला जातोय। हेतूची मानपान सन्मान इथे दिला जातोय। हे प्रेम आहे आलेल्या प्रत्येक मान्यवराचं। या सामन्याकडे नक्कीच आपण पहिला सामना पाहिला मोहिली चिकणघर, त्याचबरोबर दुसरा सामना मोठा गाव आडिवली आणि तिसऱ्या सामन्याला सुरुवात होते नवापाडा विपक्ष जुनी डोंबिवली आणि नवापाडा संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि ओपनर जोडी मैदानाच्या दिशेने आपण पाहतो प्रशांत। यावेळी मात्र पहिलाच फटका चेंडू हवेमध्ये जरूर पाहायला मिळतोय आणि 1 बाउन्स बोंडलेच्या बाहेर जाईल, येतो हा चौकार। नक्कीच आपण हे स्पर्धा घर बसल्या आपण एन्जॉय करतोय। स्मार्टफोन त्याचबरोबर कॉम्प्युटर टीव्हीवर देखील आपण घर बसल्या ही स्पर्धा पाहतोय। त्या स्पर्धेसाठी लाईव्ह ची व्यवस्था आमचे उपस्थित मान्यवर पांडुरंग दादा संते यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे, त्यांचं देखील खूप खूप आभार। आणि यावेळी मात्र पाहायचं पुढचा बॉल येतो हा डॉट बॉल। नागेश त्याचबरोबर जगदीश दादा धुमाळ यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण योगदान लाभलेलं आहे, त्यांचं देखील खूप खूप आभार। यावेळी मात्र टॅप केला आहे खेळाडू पुष्कर काठे, तिथे चेंडू उचलतील तोपर्यंत सिंगल इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड आपण पाहतोय तर 5। नुकतीच ग्रामीण प्रीमियर लीग 40+ ची स्पर्धा संपन्न झाली आणि ही स्पर्धा बाळा बोराडे यांचा आणि निलेश म्हात्रे यांचा हा जो संघ होता त्या संघाने ती चॅम्पियनशिप पटकावली आणि तोच संघ आपण पाहतोय यावेळी मानिवलीची स्पर्धा खेळतोय। एक चांगला प्लॅटफॉर्म आपण पाहिला, सुभाष पाटील, विनोद पाटील, मधुकर पाटील, रमेश पाटील, शशांक पाटील, समस्त संदप गाव यांच्या माध्यमातून ती स्पर्धा आयोजित केली होती। यावेळी मात्र पाहायचं बिटकावून दिलाय चेंडू लॉंगरच्या दिशेने, तिथे सतीश चेंडू उचलतील तोपर्यंत सिंगल देखील 2 धावा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले। ही रणनीती आहे, चतुराई आहे, कारण पहिलाच सामना आपण पाहिला लो स्कोरचा सामना पाहायला मिळाला, तदनंतर 39 धावा आणि या सामन्यामध्ये पाहायचंय पहिले षटक मार्गस्थ असताना यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून सरळ खेळलेत, दूर जवळपास खेळाडू नाही आणि पिंट्या जोशी चेंडू समोर येतील, तितक्याच वेगाने चेंडूवर झेपावले होते, मात्र इथे सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड 8 लॉस ऑफ विदाउट विकेट। चांगली साजेदारी आपण पाहतोय। आता पहिलं षटक मार्गस्थ, अजूनही आपण पाहिलं तर लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन या खेळपट्टीवर, एका बाजूला डावा हाताचा फलंदाज तर दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा हा फलंदाज, त्यामुळे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करावा लागतोय। पॉवर प्लेच्या षटकाचा अंतिम बॉल, यावेळी मध्ये चेंडू हवेमध्ये जरूर आहे, काठे इथे चेंडू समोर आले, पुष्कर काठेने पहा सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल हा टिपला गेला आणि संपलाय अमितचा खेळ। त्याचबरोबर संजय गायकर यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं योगदान लाभलेलं आहे, त्या सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार। त्याचबरोबर राजू गायकर हे देखील आलेले आहेत, त्यांचं देखील सुस्वागतम। राजू गायकर, राजू संते माफ करा, आपण देखील या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय। आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय, पाहुणचार केला जातोय, कारण ही स्पर्धा आपली आहे, आपल्या मानिवली गावाची आहे, त्यामुळे आलेल्या प्रत्येक मान्यवराला इथं सन्मानित केलं जाते। पुढल्या सामन्याकडे पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय, धावसंख्या स्कोरबोर्डवर 8, एक विकेट देखील शेवटच्या चेंडूवर आपण पाहिला, पुष्कर काठे तिथे होते, सेकंड अटेम्प्ट मध्ये तो चांगला झेल टिपला गेला, मात्र आता पाहायचंय दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल, 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। आपण पाहतो क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजवताना बाळा बोराडे,
उंबाड्याचे खंबा आहेत यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था देखील इथे करण्यात आलेली आहे, त्यांचं देखील खूप खूप आभार. नवीन ओव्हरचा पहिला बॉल पंचांच्या उजव्या बाजूने फेकण्यासाठी सतीश म्हात्रे यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळलाय, पुढे सरकलेत पुष्कर काटे, चेंडू फील्ड करतील तोपर्यंत दुसरी धाव मिळेल का? नाही, फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड 9 लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली साजेदारी आता मात्र करावी लागेल. अजय ह्याच वर्षी या खेळाडूचं 40+ संघामध्ये पदार्पण झाले आणि पाहायचं ही स्पर्धा खेळत असताना, कारण रेग्युलर फॉर्मॅट आणि 40+ फॉर्मॅट अर्जुनभाई पाटील यांचं देखील खूप खूप कौतुक करावं लागेल. कारण आपण पाहिलं तर जे खेळाडू रेग्युलर मधनं रिटायर झाल्यानंतर त्यांनी खूप क्रिकेटला मिस केलं, मात्र अर्जुनभाईंनी एक संघटना स्थापन केली आणि त्यामध्ये तब्बल 60च्या पुढे हे 40+ संघ आपण पाहतोय. यावेळी मात्र आडव्या पटना केलेला आहे, तिथे सिंगल तर कंप्लीट झाली, दुसरे धाव देखील घेण्याचा इथे प्रयत्न केला गेलाय आणि ती देखील कंप्लीट केली जाते. दादाने क्विक 3 धावा देखील इथे पूर्ण केल्या गेल्यात. आतापर्यंत मला वाटतं ही दुसरी वेळ आहे की 3 धावा 40+च्या या खेळाडूंनी पूर्ण केल्यात या खेळपट्टीवर. धाव संख्येला वेग येतोय, धावा येत आहेत 14. दुसरं षटक मार्गस्थ दिनेश दादा संते यांचे देखील इथे आगमन झाले. मानुली 40+ खेळाडू. यावेळी मात्र फुल टॉस बॉल होता, शरीराचा वेध जरूर घेतलाय, मात्र पंचांकडे कटाक्षाने पाहिलं जाते. आमचे पंच आपण पाहतोय त्यांची चांगली भूमिका आज आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असतील प्रसाद सहस्रबुद्धे तर दुसऱ्या बाजूला सत्यवान ढोणे मॅन फ्रॉम नांदिवली. एकच चांगली भूमिका, कारण खेळपट्टीचं जर आपण पाहिला तर केंद्रबिंदू कोण असतो तर पंच. आणि पंच कोणाला नेमावे? ज्यांनी क्रिकेट खेळलाय, ज्यांच्याकडे क्रिकेटचा अनुभव आहे, ज्यांना क्रिकेटचे नियम माहित आहेत, असे एसपी पॅनलचे सर्व पंच. यावेळी मात्र पुन्हा एकदा खेळायचं होतं कुठे आणि चेंडू गेलाय कुठे. सिंगल कंप्लीट, दुसऱ्याकडे प्रयत्न पिंट्या जोशी आलाय. आता मात्र माझा फेक ऍक्युरेट येते, अजयला माघारी परतावं लागेल. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर येईल. अजय बॅक टू द कमाल. भूषण खंबायत उंभारणी या गावचे हे मान्यवर आहेत, त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे, त्यांचे देखील आभार. 1 शॉट, त्याच्यामुळे धाव नसेल. पंच मी मगाशीच उल्लेख केला, पंच कोणाला नेमायचं? ज्यांनी क्रिकेट खेळला, जे क्रिकेट जगलेत, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे, ज्यांच्याकडे क्रिकेटचे नियमावली पूर्णपणे त्यांच्यामध्ये आपण पाहतो. आणि अशाच पंचांनी एक्झॅक्टली पाहिलं की बॅट जेव्हा तुम्ही ग्राउंडिंग करता तेव्हा जे क्रीजच्या आतमध्ये बॅट ग्राउंड दुसरे धावण्याचा देखील प्रयत्न इथे पूर्ण होतोय आणि या 2 धावा स्कोरबोर्डवर ऍड केल्या जातील. 17 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये तब्बल 9 धावांचं योगदान आपण पाहतोय आणि एक विकेट देखील संपादन केलंय सतीश म्हात्रेने. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या
8.50 च्या सरासरीने तब्बल 17 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. आपण पाहिलं तर पहिला अमित हा 5 धावांचं योगदान देऊ शकला आणि त्यानंतर अजय देखील 5 धावांचं योगदान. दोन्ही फलंदाजांनी 5-5 धावांचं योगदान दिले, मात्र ते डगआउट मध्ये स्थिर राहिलेत. तर दुसऱ्या बाजूला सलामीचा नितीन जोशी अजूनही खेळपट्टीवर दटून आहे, तर चौथ्या क्रमांकावर मैदानात दाखल झालेला महेश देखील खेळपट्टीवर आहे. आता मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत एक अनुभवी खेळाडू सातत्याने या नवापाडा संघाचं नेतृत्व करत असताना एक चांगली भूमिका ऑलराऊंडरची भूमिका साकारली असे खेळाडू आणि एका दुसऱ्या बाजूने पाहिलं तर गुणसंख्या लेखक आणि त्याचबरोबर समालोचकची भूमिका देखील साकारतात असे पिंट्या जोशी पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळी मात्र पाहायचंय चेंडू हवेमध्ये जरूर आहे, सतीश मात्र कोणती चूक करणार नाहीये आणि पहिल्याच बॉलवर पिंट्या जोशीने विकेट मिळवलाय आपल्या संघासाठी. बॅटर आउट. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सफल जाधव. पिंट्या जोशी एका क्षणी मात्र पहिल्याच बॉलवर फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय. आता मात्र पाहायचंय क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल, कारण एक घणघात फलंदाज नुकत्याच ज्यांनी 40+ फॉर्मॅट मध्ये आगमन केले असा सफल जाधव पाहतो पंचांकडे दाद मागतात. एसटी मिडल, लेग स्टंप की ऑफ स्टंप आणि त्यानुसार फलंदाजीला सज्ज झाला. पंचांच्या डाव्या बाजूने ओ हो पहा काय किती स्विंग केलाय बॉल. हा अक्षरशः जवळजवळ खेळपट्टीच्या खूपच बाहेर चेंडू लॅड झाल्यानंतर निघाला आणि पंचांनी इथे दंडित केले गेले आणि पिंट्या जोशीला हा चेंडू मात्र पुन्हा फेकावा लागेल. अवांतर धावसंख्येत भर होते, धावसंख्या 18. पुन्हा एकदा गतीमध्ये खूप कमी पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा फलंदाजांना घेता आले आणि हा येतोय 1-2 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चौकार. चांगली सुरुवात सफल देखील करतोय. एका बाजूला पिंट्या जोशी तर दुसऱ्या बाजूला सफल जाधव सातत्याने एकमेकांसमोर अनेक वेळा खेळलेत. मग आता 40+ फॉर्मॅट मध्ये देखील एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना मात्र पाहायचंय एक चांगली सुरुवात. धावसंख्येला वेग येतोय या चौकाराने. 22 धावा, माफ करा, 22 धावा स्कोरबोर्ड. यावेळी मात्र हलक्या हाताने फ्लिक केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. मात्र स्वतीश म्हात्रे लॉंग ऑनचा हा खेळाडू चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्यात. आता मात्र सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जाते. म्हटलं जातं की सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. यावेळी मात्र जबरदस्त फटका, यावेळी मात्र भिडकावून दिलाय संदीपच्या आवाक्याच्या बाहेर. वन्स बाउंड बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा महत्वपूर्ण चौकार. सफल जाधव मात्र एका क्षणी एक आक्रमक रूप धारण केले. इथे माझं पाहायचं हलक्या हाताने फ्लिक केला. स्वतः पिंट्या जोशी गोलंदाज चेंडू उचलतील तोपर्यंत मात्र पाहायचंय 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात आणि 1 शॉट. हे पहा, जेव्हा तुम्ही घाई करता त्यावेळी मात्र बॅट जी आपली लाईन आहे त्या लाईनच्या आतमध्ये ग्राउंडिंग होणं खूप गरजेचं आहे. यस, पंच आपण पाहतोय प्रसाद सहस्रबुद्धे मेन पंच आणि स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय सत्यवान ढोणे मॅन फ्रॉम नांदिवली. एक चांगली पंचांची भूमिका देखील या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गुड डिसिजन. पिंट्या जोशी पुन्हा एकदा सज्ज होईल पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू मध्ये थोडीशी गती कमी, खाली पडल्यानंतर थोडा चेंडू खालीच राहिला आणि येतो तो या षटकाचा शेवटचा बॉल डॉट.
म्हणजे आजूबाजूचीच गावं आहेत मला वाटतं. यस, त्यामुळे धावसंख्या स्कोअर बोर्डवर पाहायला मिळते ती 29. 3 षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 29. मात्र 9.7च्या सरासरीने धावसंख्या इथे मेंटेन राखली गेली. शेवटचं स्लॉगरचं षटक गोलंदाजीसाठी राजा जाधव. आता मात्र पाहायचंय शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या धावा कुटणार आहात तेवढं विपक्षी संघाला आव्हान मोठं करून ठेवणार आहात. मात्र पाहायचं दुसऱ्या बाजूला राजा जाधव तर समोर डावखुऱ्याचा फलंदाज सज्ज झालाय. यावेळी मात्र पहिलाच बॉल भिडकावून दिलाय. पुष्कर काठे वेगाने पुढे सरकल्याने तितक्याच वेगाने चेंडू एका हातात उचलला आणि फेकी देखील पाहायला मिळाली. मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत आणि धावसंख्येला आकार येतोय 31. आज पाहिलं तर तारीख 30 नोव्हेंबर आणि उद्या 1 डिसेंबर गीता जयंती. ओहो, इथे लाईन पाहावी लागेल. चुकीची लाईन. सत्यवान ढोणे मॅन फ्रॉम नांदिवली वाईटचा कॉल देत आहेत. हा चेंडू मात्र राजा जाधवला पुन्हा फेकावा लागेल. अवांतरने धावसंख्या 32 पाहायला मिळते. पाहायचं थोडस फेरबदल केला जातोय. शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडू शॉर्ट थर्ड मॅनला आणि शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू देखील फाईन लेगला असे अदली बदली अल्टी पलटी इथे केली गेली. पुढचा बॉल रनअप पहा किती 2 ते 3 पावलांचा रनअप असेल. यावेळी मात्र पाहायचंय पिंट्या जोशी मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतो हा महत्वपूर्ण चौकार. आता मात्र पाहायचं आपण जर पाहिलं तर महेश च्या बॅट मधनं हा महत्वपूर्ण चौकार पाहिला होता. महेशने 3 चेंडूंचा सामना केलाय. 2 डबल आणि 1 चौकार म्हणजे तब्बल 3 चेंडू मध्ये 8 धावा. 270च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय जुन डोंबिवली संघाचा. पुढचा बॉल यावेळी मात्र ऑफ साईडला इथे पाहायचं लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे. मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर 2 खेळाडू फक्त पाहतच राहिले आणि चेंडू दन 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 करत बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार महेशच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. महेश पाटील आता मात्र पाहायचं स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारी जरूर पाहायला मिळते. लागोपाठ 2 चौकार पाहायला मिळालेत. आता कुठे धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय महेशच्या माध्यमातून. राजा जाधव आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीसाठी इथे पाहायचं चेंडू हवेमध्ये जरूर आहे आणि इथे पुष्कर काठेने कोणती चूक केली नाहीये आणि महेश सारखा फलंदाज इथे बाद होईल. टिपलाय पुष्कर काठेने झेल आणि संपलाय महेशचा खेळ. न्यू बॅटर निलेश चांगली बॅटिंग आपण बाद होण्यापूर्वी महेशने 5 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा कुठल्या म्हणजे जवळजवळ 250च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग आपल्या संघासाठी महत्वपूर्ण. 5 बॉल मध्ये 2 चौकार 2 डबल धावा देखील पाहायला मिळाल्या आणि हा देखील एक मोठा फटका. मात्र पुष्कर तिथे कौतुक करावं लागेल. न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय निलेश. अजूनही जर आपण विचार केला तर जुनी डोंबिवली संघाच्या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. मोहिले गावचे समाजसेवक प्रकाश गायकर यांचं आगमन झाले. ओहो, इथे पाहायचं नो बॉल. पंचांचा कॉल नो आलाय. स्टेप आउट झालेत. फ्री पुढे जाऊन चेंडू फेकला गेलाय. एक्झॅक्टली काय घडले पंच पाहायचंय. कॉल डिसिजन पेंडिंग आहे. पंचांनी पाहिलं एक्झॅक्टली काय घडलं मैदानामध्ये. कारण राजा जाधव सातत्याने कधी उजव्या बाजूने तर कधी पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतायत. त्यामुळे थोडासा
इथे कॉलचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि नक्कीच ज्यांचं नुकतंच आगमन झालंय प्रकाश गायकर साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. मायेची आपुलकीची शाल त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांना सन्मानित केले जाते. दादांनी वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आणि हा फेअर बॉल डॉट बॉल नक्कीच आपण थोडासा आपण उद्या गीता जयंती आहे त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं मगाशीच सांगितलं पिंट्या भोईरने की उद्या गीता जयंती त्यामुळे सर्वांनी गीतेचं पूजन करायचं. आज जगामध्ये आपण पाहिलं तर 45,000 संस्कृत्या काळाच्या पडद्यावर गेल्या मात्र फक्त 11 धर्म आज या जगाच्या पृथ्वीच्या तळावर आपण पाहतोय आणि काही नंतरच ते धर्म मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. कोणता धर्म कुठल्या इसवी सन मध्ये या पृथ्वीवर आला आणि सनातन धर्म किती जुना आहे हे देखील आपण पाहणार आहोत. ओळ्या सामन्याकडे 2 चेंडू शिल्लक, 1 चेंडू माफ करा, शेवटचा बॉल होता आणि इथे येतोय तो हा डॉट बॉल आणि 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील त्या फक्त 40. पहिल्या सामन्यामध्ये 18 धावा पाहायला मिळाल्या, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये 39 आणि या सामन्यामध्ये जुनी डोंबिवली संघाने उर्वरित 4 षटकामध्ये पाहिलं तर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 40 धावा स्कोर बोर्डवर म्हणजे 10च्या सरासरीने धावसंख्या मेंटेन राखत उर्वरित 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. पहिल्या सत्रामध्ये जुनी डोंबिवली संघाने 40 धावा कुठल्यात आणि नवापाडा संघासमोर 4 षटकामध्ये विजयासाठी 41 धावांचं टार्गेट इथे सेट केले गेलेले आणि नक्कीच ते टार्गेट कशा प्रकारे इथे चेस केले जाईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचे असेल. कारण एका बाजूला बाळा बोराडेसारखा घणाघात फलंदाज पिंट्या जोशी आहेत, संदीप आहे, सतीश आहे, भरपूर खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ. मी मगाशीच उल्लेख केला की आज या पृथ्वी तलावर 11 धर्म आपण पाहतोय आणि त्या 11 धर्मामध्ये कोणता धर्म या पृथ्वी तलावर कधी उदयास आला किंवा कोणत्या अनुयायांनी त्या धर्माची निर्मिती केली. जर आपण पाहिलं तर सर्वात जुना धर्म कोणता असेल तर तो सनातन हिंदू धर्म. त्यानंतर दुसरा धर्म उदयाला आला तो जैन धर्म आणि तिसरा धर्म बौद्ध धर्म आणि चौथा धर्म आपण पाहिला तर शीख आणि 5वा धर्म यहुदी ज्याला जीन्स म्हटलं जातं आणि 6वा धर्म पारसी आणि 7वा धर्म ख्रिश्चन आणि 8वा धर्म मुस्लिम समाज धर्म आणि त्यानंतर 9वा धर्म सिंतो आणि 10वा धर्म कंफूस आणि 11वा धर्म ताईझम. हे असे 11 धर्म सध्या पृथ्वी तलावर आणि त्यांच्या अनेक हजारो जाती, जवळजवळ भारतामध्ये 4,000 जाती आपण पाहतोय आणि या धर्मामध्ये देखील लाखो जाती आहेत. मात्र सर्वात जर आपण पाहिला तर या पृथ्वी तलावर आलेला धर्म कुठला असेल पहिला तर तो सनातन धर्म, तो हिंदू धर्म. त्याचा इतिहास करोडो वर्षाचा आपण पाहिलाय. मात्र त्या मानवाला उपदेश केलेली जी श्रीमद भगवद गीता, जसं इथे रणांगण क्रिकेटचं आहे तसं युद्धाच्या रणांगणामध्ये श्रीमद भगवद गीता ज्या कृष्णस्तु भगवान श्रीकृष्णाने सांगितली अशी भगवद गीता जयंती उद्या म्हणजे 1 डिसेंबरला येते आणि प्रत्येकाने आपल्या श्रीमद भगवद गीतेबद्दल अभिमान बाळगला पाहिजे. कारण तुम्ही पाहिलं तर तुम्ही बायबल त्या ख्रिश्चनांना विचारा, बायबलाची प्रत्येकाला ओवी येते. कुराणामध्ये जा,
मुसलमानांना विचारा, त्या कुराण प्रत्येक लहान मुलाचं देखील पाठ असतं. मात्र हिंदू धर्माची खंत आहे की गीतेमध्ये किती श्लोक आहेत, गीतेमध्ये काय सांगितले हे आम्हाला आज तक देखील माहित नाहीये. आणि अशा गीता जयंती उद्या येते आणि त्या गीता जयंतीचं आपण पूजन नक्कीच करायचंय. उद्या सामन्याकडे नवापाडा विपेक्षा जुनी डोंबिवली अशी लढत मैदानामध्ये सुरू आहे. जुनी डोंबिवली संघाने आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 40 धावा कुठल्यात आणि 41 धावांचं टार्गेट नवापाडा संघासमोर सेट केले गेलेले. आपण पाहतोय कमलाकर शेलार स्मृती चषक 2025 या ओम साई क्रीडांगण मानिवली येथे ही स्पर्धा संपन्न होते. आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक रघुनाथ गायकर, माननीय पोलीस पाटील, विलास गायकर वाईस कॅप्टन आहेत, त्याचबरोबर भाऊ गायकर, दिनेश गायकर असतील, संजय भोईर, बाळाराम गायकर, नंदू गायकर, सुभाष गायकर, त्याचबरोबर संजय माळी, प्रकाश गायकर, दिनेश संते, मनोज धुमाळ, संतोष शिसवे, पिंट्या भोईर आणि तानाजी गायकर या सर्वांचं परिश्रमाने ही स्पर्धा आज इथे फुलते, भरते, संपन्न होते. आणि एक देखणं आयोजन आपण पाहतोय निसर्गाच्या सानिध्यात. आपण पाहिलं तर मैदानाच्या चोहो बाजूला एक झाडी पाहायला मिळते आणि शांत असं थंड असं गार वातावरणामध्ये ही स्पर्धा संपन्न होते. आणि नक्कीच आयोजकांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या प्रत्येक खेळाडूला चहा पान आणि नाश्त्याची व्यवस्था देखील एक रुचकर कांदा पोहे आपण पाहिले. ते आपण पाहिलं तर भाऊ शिवालाल गायकर आणि बाळाराम शांताराम गायकर, भाऊ मामा गायकर आणि बाळाराम गायकर हे 40+ खेळाडू आहेत. त्यांच्या माध्यमातून चहा पान आणि नाश्त्याची व्यवस्था आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिली. तर आता दुपारच्या सत्रामध्ये भोजनाची देखील मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिलं तर शुभम भगत जे महिका फार्म हाऊस आहे आणि शुभम इंटरप्राइजेस, त्याचबरोबर सुरेश विश्वासराव फार्म हाऊस आणि संजय तानाजी भोईर जे बजरंग दल कल्याण ग्रामीणचे गोरक्षक आहेत. या तिघांच्या सामायिक योगदानाने आज ही भोजनाची व्यवस्था देखील इथे केली गेलेली आहे. आणि नक्कीच आपण जर वेळ झाली भोजनाची तर नक्की तुमच्यापर्यंत सूचना आम्ही पोहोचू. ओल्या सामन्याकडे 4 षटकांचा खेळ इथे पहिला सत्र संपलेला आहे. जुनी डोंबिवली संघाने 4 षटकांमध्ये 40 धावा आणि 4 विकेट देखील गमावलेत आणि नवापाडा संघासमोर विजयासाठी 41 धावांचं टार्गेट सेट केले गेलेले आणि 41 धावांचं टार्गेट चा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला बाळा बोराडे, दुसऱ्या बाजूला पिंट्या जोशी. पंचांकडे अपील जरूर आहे इथे, मात्र पंचांनी फेटाळून लावली आहे. मात्र बॅट कटचा इशारा येतोय. यस
पहिलाच बॉल. चला सापाड संघ आणि उंबाडे संघ अजून नाणेफेकीसाठी आलेले नाही दोन्ही संघ. पहिल्या फेरीतील चौथी लढत सापाड विपक्ष उंबारडे. जय मसोबा. या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. सुभाष मधु गायकर मान्यवर आपण या. आपल्या शुभ पण नाणेफेकी करणार आहोत. अमित गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल बाळा बोराडे. यावेळी मोठा फटका येता क्षणी मात्र इथे प्रहार करायला सुरुवात केली आहे. येतोय हा महत्वपूर्ण विजयाकडे वाटचाल करणारा घणाघात SIX6. मान्यवर सुभाष गायकर यांच्या शुभास्त्रम टॉस करतोय. सापाड विपक्ष उंबाडे या दोन संघामध्ये पहिल्या फेरीतील चौथी लढत नाणेफेकीचा कौल इथे केला जाईल. पुढचा बॉल इथे मात्र माझा सफल जाधव आणि मिस फील्ड पाहायला मिळते. येतोय हा चौकार. नाणेफेकी झाली. उंबारडेने नाणेफेकी जिंकलेली आहे. डिसिजन अजून पेंडिंग आहे. पुढच्या सामन्याकडे आता मात्र पाहायचं बाळा बोराडेच्या बॅट मध्ये अजून एक चौकार. मिसफील्ड जरूर पाहायला मिळेल. थोडीशी घाई केली या खेळाडूने. वेगाने पुढे सरकले मात्र स्वतःचा बॅलन्स सांभाळू शकले नाही आणि बॉल त्यांच्या लगत शेजारून लगतून निघून गेला. बाउंड्रीच्या बाहेर. येतो महत्वपूर्ण चौकार. धावसंख्या 11. 41 टार्गेट सेट केले. आतापर्यंत 3 चेंडू 11 धावा पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर. बाळा बोराडे पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने. आता मात्र तोच खेळाडू वारंवार दुसरी चूक. खेळाडूही तोच, क्षेत्रही तोच आणि चेंडू देखील तशाच प्रकारचा. खेळाडूला चकवा देऊन जातोय. बाउंड्रीच्या बाहेर येतोय लागोपाठचा दुसरा चौकार. आता मात्र इथे खेळाडू दुसरा खेळाडूला सेट केले गेले. अजय येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. यावेळी मात्र लो फुल टॉस. आता मात्र पाहिजे दूर जवळपास कोणता खेळाडू नाहीये. दोन खेळाडूंच्या मधून गॅप मधून चेंडू निघून जातोय. बाउंड्रीच्या बाहेर येतोय लागोपाठचा तिसरा चौकार. बाळा बोराडे त्यांची बॉडी लँग्वेजच खूप काही सांगून जाते. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, सर्व काही आहे. ठासून भरलेले आणि त्याचा फायदा देखील इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. लागोपाठचा तिसरा चौकार. धावसंख्येला वेग 19 धावा. पॉवर प्लेच्या षटकातले अंतिम शेवटचा बॉल. आता लाईन सोडून दिलाय चेंडूला. बाळा बोराडेंना असं वाटले की हा चेंडू कुठेतरी खूप बाहेरचा निघून जातोय. मात्र पंचांनी पाहिले एक्झॅक्टली लाईनच्या किंचित आतून चेंडू गेलेला हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर तब्बल बाळा बोराडेच्या बॅटमध्ये 3 चौकार 1 षटकार देखील पाहायला मिळाला आणि त्याच्या मदतीने आपण पाहिलं तर 19 धावा स्कोर बोर्डवर. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन विखुरलेले असेल. 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, कारण 4 षटकांचा सामना, त्यामुळे एकच पॉवर प्लेचं षटक. आता मात्र पाहायचंय 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पिंट्या जोशीसाठी ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सजलेली आहे. एक सापळा रचलेला आहे, एक बांधणी केलेली आहे. मात्र पाहायचं पिंट्या जोशी त्यामध्ये अडकला जाईल की वेगळं काही चित्र मैदानात पाहायला मिळेल. कारण पिंट्या जोशी देखील मैदानाची भौगोलिक स्थिती पाहून फलंदाजी करणारा हा खेळाडू.
इथे पहा सॉफ्टहँडने फक्त चेंडूला पुढे ढकललाय, मात्र स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल इथे कंप्लीट केली गेली. पिंट्या जोशीने पहिल्या चेंडूवर देखील पहिल्या षटकामध्ये एक सिंगल कंप्लीट केली आणि स्ट्राईक बाळा बोराडेला दिली आणि त्यानंतर बाळा बोराडेने स्वतःची ओळख, स्वतःची स्टेटमेंट इथे दिली. एक षटकाराने अकाउंट ओपन केलं आणि त्यानंतर लागोपाठचे 3 चौकार. म्हणून मी उल्लेख केला, हा घणाघात फलंदाज आहे, स्वतःची स्टेटमेंट देतोय या स्पर्धेमध्ये देखील. आता मात्र गोलंदाज सफल जाधव. पुढचा बॉल बाळासाठी. यावेळी मात्र हलक्या हाताने फ्लिक केलाय पॉइंटच्या दिशेने. दूर जवळपास खेळाडू नाहीये, मात्र पायाचा एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा चौथा चौकार बाळा बोराडेच्या बॅट मध्ये आणि धावसंख्येला वेग 24. इथे मात्र सामना लवकर संपवण्याचा पवित्र आहे, कारण आयोजकांचा वेळ वाचवत आहेत बाळा बोराडे. अजूनही 24 धावा म्हणजे आपण जर पाहिलं तर 16 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हव्यात 17. म्हणजे समीकरण सोपं केलंय. लो पुल टॉस लॉंग ऑफच्या दिशेने अजय चेंडू समोर येत आहेत, चेंडू उचलतील, फेकी करतील तोपर्यंत सिंगलच मिळेल. आमचे नितीन सर नेहमी म्हणतात की चेंडू समोर येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या 4 क्रियेतून जावं लागतं आणि तेच आपण पाहिलं अजयला. आता मात्र स्ट्राईक एंडला पिंट्या जोशी. हो सन्मान दिलाय, सन्मान दिलाय. हलक्या हाताने फ्लिक केलाय, मात्र पाहायचंय गोलंदाज आणि अजय देखील चेंडू समोर येतात, उचलतात तोपर्यंत सहजरित्या इथे सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगल डबलने देखील आपण टार्गेट चेस करू शकतो या अनुषंगाने आता मात्र खेळपट्टीवर खेळ सुरू आहे. कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा कुठल्या बाळा बोराडेने आणि पुढचे चेंडू मात्र सहज खेळतात. ही रणनीती असते फलंदाजाची. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, अमित झेल खाली येतोय आणि कोणती चूक करणार नाहीये बॅटर बाळा बोराडे. OUT आउट. आज ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे असे आमचे शुभम भगत, सुरेश विश्वासराव, संजय भोईर यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था जरी असली तरी मात्र तो स्वयंपाक रुचकर करण्याची भूमिका ज्यांची आहे असे आमचे भास्कर रामभाऊ गायकर यांचं देखील मी सर्व खेळाडूंच्या, आयोजकांच्या आणि मान्यवरांच्या वतीने खूप खूप आभार मानतोय. कारण रुचकर जेवण देखील सर्वांना मेजवानी आमचे भास्कर गायकर यांच्या माध्यमातून आचारी आज त्या भोजनाचे आहेत, त्यांचं देखील खूप खूप आभार. होळ्या सामन्याकडे बाळा बोराडे मात्र नक्कीच कुठेतरी जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने 8 चेंडू मध्ये तब्बल 23 धावांचे एक महत्वपूर्ण विजयाकडे वाटचाल करून देऊन हा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय आणि डगआउट मध्ये देखील टाळ्यांच्या कडकडाने त्यांचं स्वागत केले गेले आणि 1 डाऊनला येतोय तो सतीश म्हात्रे स्ट्राईक एंडला मैदानात दाखल झालाय. आता मात्र मिलन माली हे देखील रेग्युलर SK जीवदानीचे खेळाडू देखील इथे आले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. यावेळी मात्र पाहायचा चेंडू ऑफ साइडला केला, मात्र सिंगल कंप्लीट दुसऱ्या जागी येण्याचा प्रयत्न केला गेलाय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली गेली आणि षटक क्रमांक दुसरं इथं पूर्ण होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. आता चेंडू शिल्लक 12 आणि धाव्या हव्यात 13. म्हणजे समीकरण सोपं होत चालले, कारण जुनी डोंबिवली संघाकडे देखील एक उत्कृष्ट असे गोलंदाज देखील आहेत, त्यांच्याकडे देखील अनुभवाचं गाठोड आहे. मात्र त्या अनुभवाच्या गाठोड्यातून गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजाला आपल्या मॅरिटवर नाचवावं लागेल. म्हणजे तशा प्रकारची गोलंदाजी घेऊन पाहायचं कोणता गोलंदाज संघनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतायत.
तर चेंडू शिल्लक 12, धावा हव्या 13. म्हणजे चुरशीची लढत आपण पाहतोय. तर सामना अजून बॅलन्स आहे. जरी बाळा बोराडेने या सामन्याचा पायाभरणी केली, मात्र कळस कोण रचतोय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. का त्या भिंती फोडून काढण्यासाठी एखादा गोलंदाज येतोय का? महेश गोलंदाजी मार्कवर. महेश साठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना शॉर्ट थर्ड मॅन आपण पाहतोय. पॉइंट डीपला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ थोडासा वायडिश आहे. लॉंग ऑन देखील आपण अमितला पाहतोय. वायडिशला देखील एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग आणि डीप जर आपण पाहिलं स्क्वेअर लेग आणि एक मिड ऑनला एक खेळाडू तयार आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने कार्पेटच्या माध्यमातून खेळला. आउटफील्ड थोडीशी पास आहे. खेळाडू चेंडू समोर आलाय. ओ फेकी पहा. अंडरआर्म फेकी पाहायला मिळते. अंडरआर्म स्टाईल मध्ये फेकी केली. कारण ज्यावेळी धावा माफक असतात त्यावेळी मात्र थोडी घाई गडबड देखील होते आणि फेकी थोडीशी आउट साइडला जाते. मात्र इथे पाहायचं सहज सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या 29. बॉल कार्पेटच्या माध्यमातून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आणि वेगाने बॉन्डच्या बाहेर जातोय. येतो हा विजयाकडे वाटचाल करणारा सतीश म्हात्रेच्या बॅट मधनं महत्वपूर्ण चौकार. जबरदस्त सामना. नवापाडा विपक्ष जुनी डोंबिवली. एक दोन्ही खेळाडू दोन्ही संघ नेहमी सातत्याने आजूबाजूची गावं देखील ही आपण पाहतोय आणि याच्या पुढचा सामना देखील तसाच. सापाड विपक्ष उंबारडे म्हणजे शेजारील गावं. सर्वांना दोन्ही संघांना एकमेकांच्या खेळाडूंच्या डावपेच माहीत असतात. त्यामुळे ती लढत ती चुरशीची होते आणि इथे देखील तेच पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळी मात्र हलक्या हाताने खेळले. दूर जवळपास पाणी अजय चेंडूचा पाठलाग करतात. मात्र पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि सफल देखील होत आहेत. मात्र मिळते त्या 2 धावा. आणि इथे पहा काय घडलं. मी मगाशी उल्लेख केला खेळाडूने चेंडू कसा फेकायचा. मगाशी आपण पाहिलं ते कॅप घातले खेळाडू तिथे आहेत. त्यांनी अंडरआर्म स्टाईलने चेंडू फेकला. मात्र तिथे गोलंदाजाच्या हातून थोडीशी चूक झाली आणि 3 धावा पूर्ण केले गेलेत. धावसंख्या 36. अजूनही 5 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 9. 9 रिक्वायर 5. चांगली लढत. आता मात्र पाहायचं पकड मजबूत करताना. ओहो हे पहा सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आणि बरोबर गॅप मध्ये खेळतायत पिंट्या जोशी. हे अनुभव आहे. ह्या क्रिकेटचं हे अनुभव आहे. या खेळाडूचं हे अनुभव आहे. एक्झॅक्टली डीप ला पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला आणि डीप मिड विकेटला 2 खेळाडू आणि अगदी त्यांच्या मधोमध हलक्या हाताने फ्लिक केला चेंडूला आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेने स्कोर बोर्ड 38. ओहो काय घडलं पहा. एक सोपा झेल देऊन मात्र स्वतःला गमावून बसलाय पिंट्या जोशी. आउट. हॅलो अजित
अजित मात्र यावेळी मात्र चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील, मात्र फेकी पहा कुठे येते. खेळपट्टीच्या अगदी मधोमध फेकी पाहायला मिळाली, मात्र एक धाव देखील कंप्लीट गेली आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्डवर 39. अजूनही विजयासाठी 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. या अगोदरचा सामना देखील तशाच प्रकारचा पाहायला मिळाला. 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता होती मोठागाव संघाला, आणि इथे देखील नवापाडा संघाला देखील 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. मात्र पाहायचं गोलंदाज शिवाजी, शिवाजी दादा गोलंदाजीसाठी. मात्र पाहायचंय 2 धावांचं संरक्षण करतील का, कारण 6 चेंडू 2 धावा विजयासाठी हव्यात नवापाडा संघाला. तर समोर बॅटर असेल अजित म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राइक एंडला संदीप, माफ करा सतीश म्हात्रे. पहिलाच बॉल इथे मात्र पाहायचंय वरून खेळलेत आणि हा विजयाचा चौकार येतोय. अभिनंदन नवापाडा संघ, बाळा बोराडे, पिंट्या जोशी यांचं खूप खूप अभिनंदन, आणि हार्डलक जुळणी डोंबिवली, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा.